विरोधी पक्ष नेता दशरथ भगत के कुशल नेतृत्व में प्रभाग क्रमांक 77 का प्रतिनिधित्व करने वाली पूर्व नगर सेविका वैजंती भगत और प्रभाग क्रमांक 78 का प्रतिनिधित्व करने वाली पूर्व नगर सेविका रूपाली भगत के प्रभाग में विभिन्न नागरिक कामों का शुभारंभ आज प्रभाग के नागरिकों की मौजूदगी में सुबह 11 बजे संपन्न हुआ, जहां इस अवसर पर मुख्य तौर पे मौजूद थे पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत, साथ ही उपस्थित थे प्रभाग की असंख्य जनता। बता दें कि इस दौरान जिन कामों का शुभारंभ संपन्न हुआ उसमें शामिल है सानपाड़ा सेक्टर 17 फेयर माउंट से केसर सॉलिटेयर टावर के सामने गार्डन विकसित करने का काम, तुर्भे सानपाड़ा विभाग सेक्टर 1 जॉगिंग ट्रैक ओमकार ट्रेनिंग स्कूल से यशवंत टावर के पास खाली प्लॉट में ग्रीनरी विकसित करने का काम, सेक्टर 13 शारदा माई धर्माधिकारी उद्यान में बेंचेस बिठाने का काम, सेक्टर 13 शारदा माई धर्माधिकारी उद्यान में डेकोरेटिव लाइट्स बिठाने का काम। इस दौरान विभिन्न नागरिक कामों की शुभारंभ के पश्चात नागरिकों को किस प्रकार से इन कामों से दिलासा मिलेगी, इसी की जानकारी पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत ने नागरिकों को दी। इस अवसर पर दशरथ भगत ने इन तमाम नागरिक विकास कामों को लेकर अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। आज 2 दिवसापासून प्रभाग क्रमांक 65च्या नगरसेविका शशीबाई करशन भगत त्या प्रभागामध्ये त्यांच्या माध्यमातून उद्यानाची कामं केली, तसंच स्थापत्य विभागाची देखील कामाचं उद्घाटन केलेलं आहे। वार्ड क्रमांक 77 मध्ये नगरसेविका वैजंती भगत यांच्या माध्यमातून गार्डन आणि ह्या उद्यान कामाचे उद्घाटन, त्याचसोबत या ज्या गार्डनमध्ये शारदामाई धर्माधिकारी गार्डन आहे उद्यान, त्या उद्यानामध्ये स्ट्रीट लाईट आणि बेंचेसचे उद्घाटन केलेलं आहे। वार्ड क्रमांक 77च्या नगरसेविका रूपाली भगत यांच्या वार्डमध्ये प्रभागामध्ये जो उद्यानाची जी स्ट्रिप्ट आहे जुडीपासून ते केसर सॉलिटरीपर्यंत नवीन हिरवळ उद्यान विकसित करण्याचं कामाचं उद्घाटन केलेलं आहे। या ठिकाणी सर्व नागरिकांनी त्यांच्या उपस्थितीमध्ये केलं। आम्हाला त्या ठिकाणी आनंद मिळतोय की नागरिक सदर कामं करून घेतात। हा नागरिकांची विनंती असते, त्यांची रिक्वेस्ट असते, त्यांचा पाठपुरावा असतो। आम्ही फक्त याला निमित्त आहोत आणि माध्यम आहोत, त्यांचा आनंद तो आमचा आनंद। बता दें कि भगत लोक प्रतिनिधियों ने विभिन्न नागरिक कामों को आज नवी मुंबई महानगर पालिका के माध्यम से गति देकर इस दौरान आपला प्रभाग आपला परिवार के ब्रीदवाक्य को सार्थक किया है। या क्षेत्रामध्ये जी विकासाची कामे आहेत ती खूपच वाखाणण्यासारखी आहेत। दशरथजी भगत ज्यांना आम्ही आदरपूर्वक नाना असे संबोधतो आणि वैजंतीताई ज्या या प्रभागाच्या त्या नगरसेविका आहेत, यांचं नागरी सुविधांच्या कामांवर आणि इतरही सर्व कामांवर एवढं बारीक लक्ष असतं की म्हणजे एक आदर्श नमुना जो म्हणतो आपण लोकप्रतिनिधींचा, तो त्यांच्यामध्ये मला निश्चितपणे दिसतो। रस्त्यांची कामं असू द्या, शोभेची कामं असू द्या, कोणतीही कामे असू द्या, एम्पी थिएटर आहे, कुठे बोगद्याचं काम असेल किंवा रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या क्षेत्राचा विकास असेल, अशा अनेक बाबतीत ते खूपच काळजीपूर्वक लक्ष घालत असतात आणि लोकांच्या समस्या लोकांनी त्यांना सांगण्याची गरजच पडत नाही असं लोक म्हणतात या ठिकाणी, की त्या सर्व समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या असतात आणि त्यावर ते सोल्युशन पण फार लवकरात लवकर ते देण्याचा प्रयत्न करतात। आणि त्यांच्या प्रयत्नामुळे अलीकडे या सानपाडा प्रभागामध्ये खूपच कामे झालेली आहेत। कोणी पण फेरफटका मारून त्याबाबत अभ्यास करू शकतात। लोकांना ज्या नागरी सुविधा आवश्यक असतात त्या सर्व नागरी सुविधा देण्याचा ते खूप चांगला प्रयत्न करतात आणि गुणवत्तापूर्वक कामे होतील याकडे ते खूपच बारीक लक्ष देतात। इतर लोकप्रतिनिधींनी देखील त्यांच्यापासून हा आदर्श नक्कीच घ्यावा। सांस्कृतिक कार्यक्रम देखील ते लोकांच्या मनोरंजनासाठी आणि कला गुण यांच्या विकासासाठी जे करतात ते पण खूप वाखाणण्यासारखे असतात। या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं आहे की नवी मुंबई महापालिका आणि सिडको यांच्या माध्यमातून नवी मुंबईची प्रगती सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु एक थोडंसं मला इथं बोलावंसं वाटतं की हा जो पाम बीच सोनखाराचा हा भाग आहे, या ठिकाणी जी वसाहत निर्माण केली गेली सिडकोतर्फे आणि महानगरपालिकेतर्फे, तर त्याच्यामध्ये गार्डन्सची फार कमतरता आहे, ती प्रकर्षाने जाणवते। लहान मुलांना खेळण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना जॉगिंगसाठी किंवा बसण्या फिरण्यासाठी इथं गार्डनची फार कमी आहे। पूर्वी नवी मुंबई वसाहत जेव्हा डेव्हलपमेंट केली गेली त्यावेळेला प्रत्येक नोडमध्ये गार्डन्स
जॉगिंग ट्रॅक, नागरी सुविधा या सर्व पुरवल्या जात होत्या, परंतु ह्या पामबीचमध्ये तेवढीची कमतरता भासते. तर या माध्यमातून मला तेवढी विनंती करायची आहे शासनाला, प्रशासनाला, की जे काही भूखंड असतील इथे शिल्लक, त्यातले जास्तीत जास्त गार्डन म्हणून त्याची जोपासना केली जावी आणि त्याची सुधारणा केली जावी. आम्ही आमच्या नगरसेवकाच्या माध्यमातून यावर नेहमीच पुढाकार घेऊन बोलतो की या ठिकाणी प्रत्येक नागरिकांच्या सोयी सुविधासाठी गार्डन्स असावेत, त्यासाठी सगळ्या त्याचं लहान मुलांना खेळण्याच्या सुविधा असाव्यात आणि स्वच्छता असावी असं आमचं म्हणणं असतं. तर ते आमच्या नगरसेवकातर्फे आम्ही प्रयत्न करतच आहोत. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.